लावायचं काम होतं मार्गे, पण त्यांनी नाही लावल्या मार्गे. बाजारपेठ असून इथे महिला शौचालयाचा खूप मोठा प्रश्न आहे. सगळ्यात मोठा प्रश्न मी तोच मार्गी लावायचा शौचालयाची परिस्थिती जाऊन बघत होतो. इतकी दुरावस्था झालेली की ती आत्ता शौचालय बांधलं त्याचे पाणी खाली जात नाही. त्यांनी नाही केलं तर जनता त्यांना ठरवून काय करायचं काय नाही. त्यांनी जे काही केलं तो त्यांचा विषय, पण आपल्याला काय करायचंय ते आपलं विजय नाही, आपण ते करणार आहे. रणधुमाळी आता सुरू झालेली आहे. प्रभाग क्रमांक 11ची परिस्थिती पाहिली एकंदरीत तर कुठली कामं झाली आणि कुठली प्रलंबित आहेत? प्रभाग क्रमांक 11 मध्ये कामं चालू आहेत. आता रोडचे तर कामं चालूच आहेत. आणि दुसरे विषय असे आहेत की जे नागरिकांचा एकच विषय आहे की जे वर्दळीचा रोड आहे, आता खरेदीला लोक बाजारपेठ, कापड बाजार परिसर भाग, सोनार बाजार परिसर भाग या भागात लोक येत असतात. तर त्यांचे एकच विषय, स्वच्छताचा विषय नाही, तो महत्त्वाचा विषय तो आहे. तो कुठंतरी लवकरात लवकर मार्गी लावायचं काम आमचं आयुक्तांना आम्ही मागं पत्र दिलं होतं की तेच पूर्ण तो विषय मार्गी लावायचं काम चालू आहे. आता बघू पुढं काय होईल काय नाही, पण ते 100% आम्ही तो विषय मार्गी लावणार आहे. तुम्ही आता बाजारपेठेचा उल्लेख केला, तर जी नगरसेवक आता जे नगरसेवक होते प्रभाग क्रमांक, तर गंजा बाजार मधलं महिलांसाठीचं शौचालय असो किंवा आपली एवढी मोठी नगर जिल्ह्याची बाजारपेठ आहे, पण म्हणावं तशी तिथं अजून सुविधा नाहीये. बरोबर. जे नगरसेवक होते त्यांनी 5 वर्ष काय केलं बाबा? आता त्यांच्याबद्दल तर मी काय एवढं काय माहिती, आपण त्या गोष्टीत नाही गेलो. पण आपण जे आपलं जे व्हिजन आहे स्वतःचं, त्या व्हिजनच्या हिशोबाने की आपल्याला ती सुविधा लोकांच्या मार्गी लावायचं काम, आपण ते ध्येय घेऊन आपण पुढे करणार आहे. आणि लोकांची सुविधा त्या मार्गी लावायचं काम आहे. आपली जबाबदारी. आता आपण इथून पुढे आपला प्रभाग आहे, नागरिकांची जबाबदारी आपल्यावर असती, तर त्याच्यातूनच आपण सगळ्या गोष्टी मार्गी लावायचं काम आपण करणार आहे. आणि सुजयदादा यांच्या मार्गदर्शनाखाली व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते पहिले प्रश्न, तो एक विषय, आणि एक ट्रॅफिकचा जो पार्किंगचा जो विषय, परिसरातला ट्रॅफिकचा तो विषय लवकरात लवकर मार्गी लावायचं काम आम्ही करणार. तुम्ही नगरसेवक नसताना कुठलं पद नसताना तुम्ही कुठली कामं केली प्रभागामध्ये? प्रभागातले भरपूर कामं केले. लोकांचे जे आता लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरले आहे. परत काही लोकांचे रेशन कार्ड नव्हते, आम्ही रेशन कार्ड काढून दिले काही लोकांना. काही लोकांचे मतदार यादीत नावं नव्हते, त्या लोकांचे मतदार यादीत नावं टाकले. प्रभाग क्रमांक 11 मध्ये रस्त्यांची खूप मोठी समस्या आहे. बरोबर. 5 वर्षाचे नगरसेवक होते, ती समस्या अजूनही सुटलेली नाही. तर त्यांनी जे काही केलं तो त्यांचा विषय, पण आपल्याला काय करायचंय ते आपलं विजय नाही, आपण ते करणार आहे. उद्या त्यांनी नाही केलं तर जनता त्यांना ठरवून काय करायचं काय नाही, आपण आपलं काम चालू ठेवलेलं आहे. आणि लोक आपल्याकडे समस्या घेऊनच येत आहेत ना, कोणाचे काही प्रॉब्लेम असेल. आता समजा लाईटीचे मध्यंतरीचे विषय, लाईटीचा, त्याला सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे की प्रभागातल्या ज्या लाईट, स्ट्रीट लाईट म्हणा, त्या चेंजेस करायचं काम. परत रोडचे पाण्याचा प्रश्न पहिला, तो सुद्धा आम्ही आयुक्तांना भेटून मार्गी लावलेला आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये सगळे बाजारपेठ, आडते बाजार म्हणा, सोनार बाजार म्हणा किंवा कापड बाजार, मोठे सगळे बाजारपेठ आहे. पण सगळ्यात मोठा प्रश्न तोच मार्गी लावायचा आहे. तोच आम्ही आता काय करणार, म्हणजे दादांशी चर्चा करणार आहे, आयुक्तांशी चर्चा करणार आहे, आणि पहिला मुद्दा आम्ही पालकमंत्र्यांना निवेदन देणार आहे त्या संदर्भात. आणि निवेदन तुम्ही आज देणार आहे, पण याच्या खाली बरेच अनेक वर्षापासून हा मुद्दा आहे महिला शौचालय. बरोबर. की या मुद्द्यावर मी आयुक्तांशी सुद्धा बोलले होते किंवा त्यांना सुद्धा प्रश्न मांडला होता इंटरव्ह्यू मध्ये. गंज बाजार मधलं शौचालय आहे, परंतु अतिशय घाणेरडं शौचालय. 100% आत्ताच मध्यंतरीच्या काळात ते शौचालय, आज त्या शौचालयाची परिस्थिती जाऊन बघा तुम्ही. इतकी दुरावस्था झालेली की ती आत्ता शौचालय बांधलं त्याचे पाणी खाली जात नाही. म्हणजे जे इतके बेकार अवस्था त्या नवीन आता शौचालयाची बांधली. आणि महिलांनी तर तिथं जाणेच, महिला तर जाऊ शकत नाही तिथं, अशी दुरावस्था आहे. पहिली गोष्ट, आता महिलांना एक पहिली गोष्ट तर महिलांचं गांधी मैदानात जायचं म्हणलं तर दूरचा म्हणजे थोडा विषय हे होईल. पण पुरा आता पालकमंत्र्यांना निवेदन देऊन आम्ही 100% तेवढा विषय मार्गी लावणार. क्रमांक 11 मध्ये जी नगरसेवक होती त्यांना नागरिकांनी निवडून दिलं होतं, या सगळ्या तरी सुद्धा या समस्या होत्याच. होत्या, पण त्यांनी नाही लावल्या ना मार्गी. पहिला मुद्दा, त्यांनी लावायचं काम होतं मार्गी, पण त्यांनी नाही लावल्या मार्गी.